मित्रांनो, यंदा 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी चैत्र नवरात्र सुरू होणार आहे आणि याच दिवशी गुढीपाडवा देखील आहे. म्हणजे मराठी नवीन वर्षाचा शुभारंभही होणार आहे. ही चैत्र नवरात्र 19 मार्चला सुरू होऊन 27 मार्च 2026 ला संपणार आहे. या नवरात्रीचं खास वैशिष्ट्य म्हणजे देवीचं आगमन पालखीमधून होणार आहे आणि ही एक खास महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल, यात काय बरं खास आहे? तर ऐका. शास्त्र सांगतं की जेव्हा देवी पालखीतून येते तेव्हा ती आपल्याला खास इशारा देते की जणू देवी म्हणतीये, सावध राहा, येणारी वेळ थोडी कठीण असू शकते. कधी निसर्गाचा प्रकोप होऊ शकतो, कधी आरोग्य बिघडू शकतं, कधी मोठा कलह वादविवाद होऊ शकतो, घरात आणि बाहेर तणाव वाढू शकतो. पण घाबरायचं अजिबात नाही, कारण देवी आई आपल्याला घाबरवण्यासाठी आलेली नाहीये, तर जागं करायला आली आहे, आपलं रक्षण करण्यासाठी आलेली आहे. नवरात्रीत आपण देवीच्या 9 रूपांची भक्ती पूजा पाठ करतो, त्यामुळे हा आध्यात्मिक प्रगतीचा काळ असतो. भक्तांचा देवी आईशी जोडल्या जाण्याचा काळ असतो. जर आपण या नवरात्रीत देवीच्या 9 रूपांची पूजा केली तर देवी आई प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते आणि संकटातून मुक्त करते आणि संरक्षण प्रदान करते. आता जसं मी मागे सांगितलं की यंदा चैत्र नवरात्री 19 मार्च गुरुवारी सुरू होऊन 27 मार्च शुक्रवारी संपणार आहे. मग देवीची घटस्थापना कधी कराल? तर देवीच्या घटाची स्थापना 19 मार्च 2026 रोजीच करायची आहे. त्या घटस्थापनेसाठी काही मुख्य शुभ काळ आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर 19 तारखेला सकाळी 6:52 पासून ते 7:43 शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर दुपारी अभिजित मुहूर्त आहे 12:05 पासून 12:53 मित्रांनो, तुम्हाला शक्य असेल तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण किंवा पारायण नक्की करावे. असं म्हटलं जातं की दुर्गा सप्तशतीचं पाठ नवरात्रीमध्ये केल्याने देवीची कृपा आशीर्वाद मिळतो आणि देवी आपल्याला अभय प्रदान करते, इच्छापूर्ती करते. आता दुर्गा सप्तशतीचं पारायण किंवा पाठ तुम्ही दररोजही करू शकता. म्हणजे दर 9 दिवस, म्हणजे पहिल्या दिवशी 13 अध्याय वाचू शकता, दुसऱ्या दिवशी 13 अध्याय वाचू शकता, असं 9 दिवस करू शकता. किंवा दुसरी पद्धत मी जी तुम्हाला सांगणार आहे तीही करू शकता. या 9 दिवसात दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा पारायण करण्यापूर्वी पहिल्यांदा श्री गणेशाचं स्मरण करावं, त्यानंतर माता दुर्गाचं स्मरण करावं, त्यानंतर दुर्गा कवचम अर्गला स्तोत्रम वाचावे, त्यानंतर कीलकम वाचावे, मग अध्यायाला सुरुवात करावी. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, दुर्गा सप्तशती हे फक्त साधारण पुस्तक नाहीये, तर ते माता भगवतीचं साक्षात स्वरूप आहे. त्यामुळे भक्तिभावाने दुर्गा सप्तशतीचं पाठ करा. दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 13 अध्याय असतात. आता जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण करणार आहात तर मी जसं सांगते तसं करा. कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचायचा हे मी सांगते. पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचावा. अध्याय संपल्यानंतर 1 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे. दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसरा आणि चौथा अध्याय वाचावा. अध्याय संपल्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे. तिसऱ्या दिवशी 5वा आणि 6वा अध्याय वाचावा. त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे. चौथ्या दिवशी 7वा आणि 8वा अध्याय वाचून सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे. 5व्या दिवशी 8वा आणि 9वा अध्याय वाचून सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे. 6व्या दिवशी 10वा अध्याय वाचून सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे. 7व्या दिवशी 11वा अध्याय वाचून सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे. 12वा अध्याय वाचून सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे. 9व्या दिवशी 13वा अध्याय वाचून सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे. अशा पद्धतीने तुम्ही सप्तशती पारायण करू शकता. तसेच 9 दिवस तुम्ही देवीच्या मंत्रांचा जप चालू ठेवा. नवरात्रीमध्ये देवीची पूजा पाठ आरती करा, नैवेद्य ठेवा. शक्यतो नवरात्रीत मांसाहार करू नये, गैरवर्तन करू नये, खोटे बोलू नये, सकारात्मक विचार ठेवावे, सात्विक राहण्याचा प्रयत्न करावा. घराजवळ देवीचे मंदिर असेल तर देवीचं दर्शन करून यावं. पुरुषांनी शक्यतो 9 दिवस दारू पिऊ नये. 9 दिवस तुम्ही उपवासही ठेवू शकता. लक्षात ठेवा की नवरात्रीच्या काळात देवीच्या 9 रूपांची पूजन केले जाते. त्या 9 देवी कोणत्या आहेत ते मी सांगते. पहिल्या दिवशी शैलपुत्रीची सेवा केली जाते. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची सेवा केली जाते. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची सेवा केली जाते. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची सेवा केली जाते. 5व्या दिवशी स्कंदमाता देवीची सेवा केली जाते. 6वा दिवस कात्यायनी देवीचा असतो. 7वा दिवस कालरात्री देवीचा असतो. 8वा दिवस महागौरीचा असतो आणि 9वा दिवस सिद्धिदात्री या देवीचा असतो. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत म्हणजे रामनवमीपर्यंत हे नवरात्र चालते. मित्रांनो, आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल आणि जर व्हिडिओ चुकून काही चुकीची माहिती दिली गेली असेल तर माफी असावी. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जय मा दुर्गा.